किनीकरियात येथील सर्वोदय महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा। महाविद्यालयाने जीवनाला दिशा दिल्याची माजी विद्यार्थ्यांची कृतज्ञ भावना। शिक्षण, समाजभान आणि महाविद्यालय विकासासाठी सहकार्याचं आश्वासन। किणीकरियात परिसरातील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील आयोजित करण्यात आलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला। गेल्या 30 वर्षात BA, BCom, BSc आणि BCA पदवी प्राप्त करून विविध क्षेत्रात कार्यरत असलेले शेकडो माजी विद्यार्थी या मेळाव्यास उपस्थित होते। जुन्या आठवणींना उजाळा, गुरुजनांविषयी कृतज्ञता आणि महाविद्यालयाच्या विकासासाठी योगदान देण्याचा निर्धार यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष MV पाटील होते। उपाध्यक्ष प्राध्यापक NS पाटील, खजिनदार गोविंद प्रभू पाटील आणि सचिव शाहू मोतीराम फर्नांडिस यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली। मलतवाडीच्या लेझिम मंडळानं संतोष शारविद्रे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आकर्षक सादरीकरणातून माजी विद्यार्थी आणि मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। प्राचार्य डॉक्टर VR पाटील यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला। माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल MV पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। माजी विद्यार्थी प्राध्यापक मायाप्पा पाटील यांनी मनोगतात महाविद्यालयानं विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षण केंद्र प्रेरणास्थान ठरल्याचं सांगत या महाविद्यालयानं जीवनाला दिशा दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। उपाध्यक्ष प्राध्यापक NS पाटील यांनी नव्या शैक्षणिक धोरणामुळे निर्माण होणारी आव्हानं, विद्यार्थ्यांची घटती उपस्थिती, बेरोजगारी आणि तरुणांमधील व्यसनाधीनता याबाबत चिंता व्यक्त केली। माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि महाविद्यालयाच्या विकासासाठी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं। या मेळाव्यात प्राध्यापक मायाप्पा पाटील, प्राध्यापक सुनील पाटील, सुनील कांबळे, प्रशांत देवण, जयश्री पाटील, लक्ष्मण यादव, डॉक्टर रवी पाटील, तहसीलदार रमेश चिंचणगी, प्राध्यापक प्रदीप पाटील, संजय पाटील आदी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचं आश्वासन दिलं। अध्यक्षीय भाषणात MV पाटील यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी संस्थेनं घेतलेल्या परिश्रमांचा उल्लेख केला। हे महाविद्यालय आपलं आहे या भावनेतून माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्यात योगदान द्यावं असं ते म्हणाले। यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी नामदेव पाटील, लक्ष्मण बागिलगेकर आणि ग्रंथपाल प्राध्यापक नारायण महागावकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला। तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक माजी विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला। कार्यक्रमात सत्कार समारंभ, फनी गेम्स, हळदी कुंकू आणि विविध करमणूक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते। जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्यानं महाविद्यालय परिसर दिवसभर आनंदमय वातावरणानं दुमदुमून गेला। डॉक्टर दीपक पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांच्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचा आढावा सादर केला। आभार प्रदर्शन नरसिंग पाटील यांनी केलं तर सूत्रसंचालन डॉक्टर मोहन घोळसे यांनी केलं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉक्टर VR पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक RT पाटील, डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर BS पाटील, डॉक्टर RD कांबळे तसंच माजी विद्यार्थी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।